नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सामान्य नागरिकांना वेगळा कायदा आणि राजकारणासाठी कायदा वेगळा झाला आहे. हीच महाराष्ट्राची आजची स्थिती आहे. शीतल तेजवानीला पुण्यातील महार वतनाच्या जमीन हडप करण्याच्या प्रकरणात झालेली अटक फक्त दिखावा असून पार्थ पवारचे नाव सुद्धा FIR मध्ये नाही. सरकारी जमीन 1800 कोटींची खाऊनही त्याला अटक होत नाही, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी हल्लाबोल केला आहे. दिग्विजय पाटील अजित पवार यांच्या चिरंजीवाला लग्नासाठी जाणार असल्याने अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. सांगितले की इतके गुन्हे दाखल असताना ते त्याला बहरीनला कसे पाठवण्यात आले. अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी हल्लाबोल केला आहे. या प्रकरणातील आरोपी दिग्विजय पाटील यांची चौकशी होऊन तो बहरीनला गेला असल्याने अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. दिग्विजय पाटील अजित पवार यांच्या चिरंजीवाच्या लग्नासाठी दिग्विजय पाटील अजित पवार यांच्या चिरंजीवीच्या लग्नासाठी जाणार असल्याचे अंजली दमानिया यांनी संताप करत सांगितले की इतके गुन्हे दाखल असताना ते त्याला बहरीनला कसे पाठवण्यात आलं. ही व्यक्ती परत आली नाही तर चौकशी कशी होणार, असा सवाल त्यांनी केला. अधिवेशन काळामध्ये राजीनाम्यासाठी दबाव येणार असल्याने शीतल तेजवानीवर दिखाव्यासाठी कारवाई झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की शीतल तेजवानीला यापूर्वी रॉयल ट्रीटमेंट मिळाली होती, मात्र त्यांना जी ट्रीटमेंट मिळाली ती बघून बरं वाटलं. निवडणुकांमधील पैसा वाटप सगळं पाहून महाराष्ट्र गुंडगिरी वळत आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र पुन्हा घडवायचा असेल तर लोकांना झटावं लागेल, असेही अंजली दमानिया म्हणाल्या. त्यांनी सांगितले की पुण्यातील जमीन प्रकरणातील कारवाई संपूर्ण फार्स असून त्याची सुरुवात 5 नोव्हेंबर पासून झाली. इतका संघर्ष करूनही या प्रकरणामध्ये काहीच होत नसल्याचा अंजली दमानिया निराशा व्यक्त केली. त्या म्हणाल्या, अजित पवारांच्या मुलाला कायदा लागू होत नाही. राजकारणी असेल तर तुम्हाला काहीच होत नसल्याचा ते म्हणाल्या. अधिवेशनामुळे गदारोळ होऊ शकतो म्हणूनच काहीतरी दाखवायचा म्हणून शीतल तेजवानीला अटक करण्यात आली. दिग्विजय पाटलांची चौकशी 2 तारखेला झाली होती आणि आता तो बहरीनला गेल्याची माहिती मिळत आहे. हा जर माणूस परत नाही आला तर इतक्या मोठ्या गोष्टी